नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, सुमारे 15 दिवसांपूर्वी याच चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओचं शीर्षक होतं महाराष्ट्रातल्या आरक्षण विषयक आंदोलनामागचा बोलविता धनी कोण. ते आपण बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असेलच, नसेल ऐकलं तर अजूनही यूट्यूबवर उपलब्ध आहे. आज त्याच मुद्द्यावर पुन्हा बोलायची वेळ येते आहे. त्याला कारण असं आहे की काल महाराष्ट्राच्या विधिमंडळात पारित झालेलं एक विधेयक आणि त्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया. काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचं विधेयक पारित केलं. या नव्या विधेयकानुसार मराठ्यांना एकूण 10% आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिलं जाणार आहे. असं आरक्षण विधिमंडळात ठराव करून यापूर्वी सुद्धा 2014 मध्ये आणि 2019 मध्ये दिलं गेलं होतं. मात्र दोन्ही वेळी उच्च न्यायालयात, माफ करा, सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळलं गेलं. आता यावेळी मात्र 2 वेळचे अनुभव लक्षात घेऊन सगळ्या त्रुटी व्यवस्थित दूर करून आम्ही हे विधेयक सादर केलं आणि मंजूर करून घेतलं असा दावा राज्य शासन करत आहे. हे जर लक्षात घेतलं तर आता मराठ्यांची मागणी पूर्ण झाली असं म्हणता येईल. कारण मराठ्यांचं ओव्हरऑल म्हणणं काय होतं की आम्ही शिक्षणात आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत, त्यामुळे आम्हाला शिक्षणात आरक्षण मिळावं, आम्हाला नोकरीत आरक्षण मिळावं, हीच तर त्यांची मागणी होती. मग ती झाली आहे की पूर्ण. पण असं असलं तरी या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेले जवळजवळ 4 ते 6 महिने संपूर्ण महाराष्ट्राला ज्या मनोज जरांगे पाटलांनी वेठीस धरलं होतं आणि सध्याही 10 फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषण चालू आहे त्यांचं. त्या मनोज जरांगे पाटलांनी मी समाधानी नाही आणि त्यामुळे मी माझं उपोषण थांबवणार नाही असं आज दुपारीच पुन्हा पत्रपरिषद घेऊन जाहीर केलेलं आहे. आता मराठ्यांना आरक्षण 10% दिल्यावर जरांगे पाटील नाही का म्हणतात, तर त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून त्यात आम्हाला हे आरक्षण दिलं आहे, आम्हाला तसं नको. ओबीसींना जे आरक्षण दिलं आहे 28%, त्यातून आम्हाला आरक्षण द्यावं, सर्व मराठे त्यात इन्क्लूड केले जावे. आता आरक्षण कुठूनही मिळालं तरी चांगलंच आहे. तिकडेही तुम्हाला शिक्षण आणि नोकरीत मिळणार होतं, इथेही शिक्षण आणि नोकरीत मिळतं आहे. मग हा हट्ट का, असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येतो. त्याचंच उत्तर आज आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही साधारणतः 1985-86 साली केली गेली. तोवर मराठा समाज हा महाराष्ट्रात तसा उच्चवर्णीय समाज म्हणून ओळखला जात होता. हे सगळे शासकीय परिभाषेत सवर्ण म्हणून ओळखले जात होते.
आणि तसाही मराठा समाज हा उच्चवर्णीय म्हणूनच ख्यात आहे. कारण आज महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाखालोखाल मराठा समाजाचं स्थान धरल्या गेलेलं आहे. किंबहुना मराठा समाज हा एक श्रीमंत, मालगुजार, इनामदार असा समाज म्हणून ज्ञात आहे. हा समाज गेली अनेक वर्ष राज्यकर्ता होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा मराठा समाजाचेच होते. त्यामुळे बरीच वर्ष हे मराठे राज्यकर्ते होते. नंतर इंग्रजांचं राज्य आलं तरीही या मराठा समाजाचं स्थान एक वेगळंच होतं. हे मराठे सरदार, वतनदार अशा पदांवरच होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही मराठ्यांचं स्थान कायम वरचंच राहिलं होतं. म्हणजे जर आपण एक महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर सत्तेत कायम या मराठ्यांचाच वरचष्मा असल्याचं दिसून आलं होतं. काही अपवाद वगळले तर मुख्यमंत्रीही मराठेच होते. आणि जरी मुख्यमंत्री इतर जातीचे असले तरीही बाकी सगळे मंत्री मराठा जातीचे. त्यामुळे एकूण मंत्रिमंडळावर आणि राजकारणावर या मराठ्यांचाच प्रभाव राहिला. आणि काही अपवाद वगळता बहुसंख्य मराठे हे सधन म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे मग त्यांना आरक्षणाची गरज का पडावी असा प्रश्न येतो. आणि या मराठ्यांनी 1985-86 पर्यंत कधी आरक्षण मागितल्याचं मला तरी माहीत नाही, किंवा कसे त्या दृष्टीने कुठे काही पुरावेही सापडत नाही. 1985-86 नंतरच ही मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली. तर त्याला नेमकी काय कारणं झाली ही कारणंही आपण बघितली पाहिजे. झालं असं की 1986 मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीतलं आरक्षण सुरू केलं. त्यात शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, ओबीसी, NT, VJNT या अशा सगळ्या जातींना त्यांनी आरक्षण दिलं होतं. महिलांनाही आरक्षण दिलं होतं. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून म्हणजे अगदी ग्रामपंचायत स्तरापासून तर मुख्यमंत्री किंवा इथून केंद्रात जाणारे मंत्री त्या स्तरापर्यंत जे सगळे राजकारणी होते त्यांच्यावर वर्चस्व मराठ्यांचं होतं. जेव्हा हे आरक्षण सुरू झालं तेव्हा हे इतर जातीतले जे होतकरू राजकारणी होते ते सगळे पुढे येऊ लागले. आणि हे जर पुढे आले तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं मराठ्यांचं वर्चस्व संपेल. आणि हे ज्यांना आजवर आपण खालच्या जातीचे समजत होतो हे सगळे उद्या आपल्या डोक्यावर बसतील. या भीतीने मग मराठ्यांनाही आरक्षण मिळावं ही मागणी पुढे आली. ही खरी या मागणीमागची कारणमीमांसा आहे असं मीच नाही तर अनेक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक बोलतात. ही मागणी हळूहळू वाढत गेली. मात्र इतकी वर्ष काही कोणी फारसं त्यात दखल देत नव्हतं. मला आठवते 1906 साली, माफ करा 2006 साली नागपुरात एका सभेत
मराठा मंत्री असलेल्या नारायण राणेंनी समस्त मराठ्यांना प्रश्न विचारला होता की शिवाजी महाराजांना कुठे आरक्षण होतं, तरी ते मोठे झालेच ना, मग तुम्हाला आरक्षण कशाला हवं. म्हणजे मराठ्यांमधलाही एक वर्ग काही या आरक्षणाच्या दृष्टीने फारसा सकारात्मक नव्हता. पण तरीही काही मंडळी मात्र या दृष्टीने मागणी करत होती. साधारणतः मला असं आठवतं 2009 नंतर या मागणीने जरा उचल खाल्ली, म्हणून त्या काळात पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळाने राणे समिती नेमली. त्या राणे समितीने अहवाल दिला आणि मग जाता जाता पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना काहीतरी 16% आरक्षण देऊ केलं. पण तो मुद्दा टिकला नाही. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. त्यानंतर काहीतरी 2017 सालापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अचानक महाराष्ट्रात गावोगावी मराठ्यांचे लाखाचे मोर्चे निघायला लागले. काहीतरी एक 3-4 महिन्यात 54 की 55 गावात असे मोठे मोर्चे निघाले. प्रत्येक मोर्चा हा 1-1.5 लाखाचा तरी असायचा. आणि हे आंदोलन पुढे उग्र रूप धारण करणार की काय अशी एक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 2019 मध्ये जाता जाता देवेंद्र फडणवीस सरकारने नव्याने अभ्यास करून, त्यावेळी चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी अभ्यास करून जो अहवाल दिला त्या आधारावर मराठ्यांना तेव्हाही काहीतरी 16% आरक्षण त्यांनी दिलं होतं. हे आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरवलं गेलं, मात्र सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं गेलं. अर्थात जेव्हा हे फेटाळलं गेलं तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार निघून गेलं होतं, उद्धव ठाकरे सरकार आलं होतं. या सरकारचे अदृश्य सूत्रधार शरद पवार होते आणि फडणवीस असा आरोप करतात की ठाकरे सरकारने आणि त्यांनी नेमलेल्या वकिलांनी योग्य युक्तिवाद न केल्यामुळे हे विधेयक हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. तर खरं खोटं काय ते वकील उद्धव ठाकरे आणि न्यायालय जाणवत. आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. आणि तो फेटाळला गेल्यावर मधला हा काही काळ सारं कसं शांत होतं. जुलै 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आणि तेव्हापासून हळूहळू हा मुद्दा पुन्हा वर निघायला लागला. आणि मग यावर्षी म्हणण्यापेक्षा 2023च्या जुलै-ऑगस्टमध्ये हे मनोज जरांगे नामक नेतृत्व अचानक पावसाळी छत्रीसारखं वर आलं आणि त्यांनी वारंवार उपोषणं करून सरकारला अगदी वेठीला धरलं. विशेष म्हणजे मनोज जरांगे हा एक तसा फाटका शेतकरी माणूस. त्याच्या मागे एवढे लाखोंचे जथ्थे कसे जमा होतात हा कायम लोकांना प्रश्न पडला आहे. ठीक आहे, लोकाश्रय मिळू शकतो, पण त्याचबरोबर एवढी मोठी आंदोलनं उभी करायची, ठिकठिकाणी जरांगेंच्या स्वागतासाठी 200 JCB लावून फुलं उधळून स्वागत करायचं, लाखाची पदयात्रा काढायची आणि त्यात दररोज गावोगावी या लोकांच्या जेवणाची सोय करायची. या सगळ्यासाठी जरांगेकडे पैसा कुठे होता? म्हणजेच याच्या मागे कोणीतरी एक सूत्रधार होता हे निश्चित दिसत होतं. आता तो सूत्रधार कोण याच्याबद्दल
बरेच तर्ककुतर्क लावले जात होते. मागच्या व्हिडिओत मी म्हटलंय की लोक अप्रत्यक्षपणे शरद पवारांकडे बोट दाखवत होते, अजूनही लोक दाखवत आहेत. पण कोणाही जवळ तसा निश्चित पुरावा नाही. असं असलं तरी कोणीतरी बोलविता धनी नक्की आहे आणि त्यामागे काही कारणंही आहेत. आता तीच कारणं मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. बोलविता धनी कोण हे मी सांगू शकत नसलो तरी कारणं कोणती हे आपल्याला निश्चित लक्षात घेता येते. आता काल 10% आरक्षण जाहीर झालं, त्यात काय वाईट झालं? सामान्य माणूस हाच प्रश्न विचारेल. पण यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच पाहिजे. ओबीसी प्रवर्गातून का हवं? तुम्हाला स्वतंत्र प्रवर्गातून दिलं तर काय वाईट आहे? त्यांचं म्हणणं नाही, 27 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो शब्द दिला होता आणि तिथे एक अधिसूचना काढून आणली होती की ज्यांच्या नावं कुणबी नोंदींमध्ये सापडतील ते आणि त्यांचे सगळे सोयरे म्हणजे एकूणच सगळे मराठे, या सगळ्यांना आम्ही आरक्षण देऊ. आता नोंदींमध्ये म्हणजे काय की काही मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून झालेल्या आहेत आणि कुणबी हा समाज ओबीसीमध्ये गणला जातो. कुणबी हा मराठ्यांपेक्षा तसा खालचा समाज ओळखला जातो. आजही जे स्वतःला 96 कुळी मराठे म्हणवतात ते कुणब्यांशी रोटी बेटी व्यवहार करत नाहीत. पण आता मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सर्व मराठे स्वतःला कुणबी म्हणवून घ्यायला तयार झाले असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. आणि ज्यावेळी दुसऱ्यांदा मनोज जरांगेंचं उपोषण संपवलं त्यानंतर महाराष्ट्रातल्या समस्त मराठ्यांचे ज्यांची नावं कुणबी म्हणून कुठेतरी सरकारी यादीत नोंदली गेली आहेत त्याची माहिती काढण्याचं काम सुरू झालं होतं. काही लाख मराठे कुणबी म्हणून नोंद झालेले सापडलेही होते. आता यांचं म्हणणं की त्या सगळ्यांचे सगळे सोयरे सुद्धा त्यात कव्हर करा, म्हणजे मग जास्तीत जास्त लोकांना हे येतील. पण मुख्यमंत्री म्हणतात किंवा महाराष्ट्र शासन म्हणते की आम्ही स्वतंत्रच सगळ्यांना आरक्षण देतोय ना, कशाला तुम्हाला त्या नोंदी पाहिजेत? पण मनोज जरांगे पाटील नाही म्हणतायत. याला कारण एकच आहे, हे आरक्षण देताना नोकरी आणि शिक्षण या 2 गोष्टींसाठीच दिलेलं आहे. राजकीय आरक्षण दिलेलं नाही. आणि हेच महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांचं दुखणं आहे, ज्यांनी आजवर राजकारणावर आपला प्रभाव ठेवला आहे. त्यांना तो तसाच कायम ठेवायचा आहे आणि त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गाला जे दिलं तेच आरक्षण हवं आहे. त्यांना फक्त शिक्षण आणि नोकरीतलं नको आहे, त्यांना राजकीयही आरक्षण हवं आहे. मात्र ते त्यांना थेट म्हणता येत नाही. म्हणून ओबीसी प्रवर्गाचा आडोसा घेऊन हे सगळे त्यांचे प्रयोग चालू आहेत. हे सकृत दर्शनी तरी स्पष्ट दिसते. याच्या मागे जर काही कोणतीही वेगळी कारणमीमांसा असेल तर प्रेक्षकांनी मला जरूर कळवावी, त्याचाही आपण विचार करू, तपास करू. तेव्हा जर हे कारण आहे, या निष्कर्षावर आपण येणार असू की राजकीय आरक्षण हवं म्हणून हे आरक्षण नको, तर मग यामागे बोलविता धनी कोण असणार? कोणीतरी एखादा मोठा राजकारणी किंवा काही इंटरेस्टेड राजकारण्यांचा गट हाच याच्या मागे बोलविता धनी आहे. आता ते इंटरेस्टेड राजकारणी कोण याचा शोध आपल्या सगळ्यांनाच घ्यायचा आहे. तशी काही नावं माहीत आहेत. आता हे असे इंटरेस्टेड राजकारणी कोण आहेत
याची नावं प्रेक्षकांना थोडीफार तरी कल्पना असेलच. आता ही इथे मला एकदम जाहीर करता येणार नाही, पण ट वरून ताकभात ओळखण्या इतपत आपण सगळे सुज्ञ आहात. त्यामुळे या सगळ्या एकूण राजकारणामागे किंवा या आरक्षणाच्या आंदोलनामागे, जे की आरक्षण मिळाल्यावरही थांबवलं जात नाही आहे आणि राज्य सरकारला धमकावलं जातं आहे, अशा या आंदोलनामागे कोणीतरी दुसरा मोठा राजकीय नेता, जो महाराष्ट्राच्या राजकारणातला जाणता म्हणून ओळखला जातो, असा कोणीतरी एखादा नेता याच्या मागे आहे. आणि त्या नेत्याला महाराष्ट्रात भाजपचं सरकार नको आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येतं आहे तेव्हा तेव्हाच हे आंदोलन जास्त उसळी घेतं आहे. तेव्हा अशा नेत्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलं आहे. याच नेत्याचा त्याला पाठिंबा आहे. रादर असं म्हणता येईल की या नेत्याचा हा सगळा चालू असलेला स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे, प्रायोजित कार्यक्रम आहे. आणि त्यासाठी उभ्या महाराष्ट्राला वेठीला धरणं चालू आहे. निमित्त एकच आहे की या राज्यात राजकीय सत्ता ही मराठ्यांशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ नये, म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहेत. हे इथे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे हा सगळा जो प्रकार चालू आहे की आरक्षण मिळाल्यावरही आम्ही आंदोलन चालूच ठेवणार, हा हेका धरणं आणि हे असं ताणणं आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या उभ्या जनतेला वेठीस धरणं, त्यांचा एक अप्रत्यक्षरित्या सूड उगवणं, हे सगळं कोणाच्या तरी राजकीय स्वार्थासाठी चालू आहे. मनोज जरांगे पाटील हे एक प्यादं आहे. बाकी काही मराठे हे देखील एक प्यादेच आहेत. हे सर्व महाराष्ट्राला वेठीला धरण्यासाठी जे सुरू आहे ते काही लोकांच्या स्वार्थासाठी आहे आणि त्यांचा एकच प्रयत्न आहे की महाराष्ट्राची सत्ता ही कायम मराठ्यांच्याच हातात राहावी. दुसरं काहीही कारण दिसत नाही. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा. आपण एव्हेना प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, नसल्यास अवश्य करा. इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा, त्यांनाही लाईक करायला सांगा आणि त्यांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.